भाग 8. 15 दिवस बिचारांनी फक्त फोनवर बोलून काढले. पहिल्यापेक्षा आता एकमेकांना भेटायची आतुरता, बघण्याची उत्सुकता, एकमेकांना चोरून न्याहाळण्याची गडबड हे जरा जास्त चालू होतं. त्यासाठीच की काय, ट्रेनिंग उशिरा संपल्यावर दुसरा दिवस उजाडून न देता मॅडम भेटीसाठी इतक्या अधीर झालेल्या की त्या रात्रीचीच फ्लाईट बुक करून मुंबईला निघून आल्या. इकडे नचीची नाईट शिफ्ट होती आणि मयू येणार म्हणून त्याने 2 दिवस छान सुट्टी टाकलेली. फोनवर मयूला कळलं होतं की आता नची पोलीस स्टेशनमध्ये असणार आहे, म्हणून मुंबईमध्ये पोहोचताच घरी न जाता ती तिकडे जायचं ठरवते. रात्री 1च्या सुमारास ती ट्रॅफिकमधून बाहेर पडत पोलीस स्टेशनला पोहोचते. 2 दिवस नचिकेत येणार नसल्यामुळे त्याने आज सगळ्यांना कामाला लावलेलं आणि तो साळुंखे सोबत रात्रीची फेरी मारायला गेला होता. जशी मयुरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते तिला बघताच सगळेजण आपोआप उभे राहतात. मयुरीला काय करावं ते सुचत नाही. ती हळूच एकाकडे बघत विचारते, नचिकेत सर? मॅडम, सर फेरी मारायला गेलेत. तुम्ही आत केबिनमध्ये बसा, मी सरांना फोन करतो, येतील ते इतक्यात, असं म्हणत ते हवालदार मयुरीला केबिनमध्ये घेऊन जातात. ते फोन करणार इतक्यात मयू त्यांना अडवते. त्यांना त्यांचं काम करू द्या, मी इथेच वाट बघत बसते, आणि ती त्यांना जायला सांगते. आज ती पहिल्यांदा त्याच्या केबिनमध्ये आली होती. डेस्कवर त्या दोघांचा एक छोटासा फोटो होता. ते पाहून ती गालातल्या गालात हसली. नकळत तिने त्याच्यावरून हात फिरवला. तिला त्याच्या खुर्चीवर बसण्याचा मोह आवरला नाही. खुर्चीवर बसून गोल गोल फिरत ती त्याची केबिन बघत होती आणि नंतर रिलॅक्स होऊन शांत बसली. दिवसभराचं ट्रेनिंग, परत प्रवास याने ती थकली होती आणि तिथेच तिला झोप लागली. तासाभराने नचिकेत आणि साळुंखे स्टेशनमध्ये परत आले. आल्यावर त्याने नोटीस केलं की सगळे आपल्याकडे बघून किंचित हसतायत. त्याने साळुंखेला चहाची ऑर्डर दिली आणि तो केबिनमध्ये आला. विचार करतच तो ज्या स्पीडमध्ये आत आला तेवढ्याच स्पीडने त्याने ब्रेक मारला. व्हाईट रंगाचा फुल स्लीव्ह, शॉर्ट कुर्ता, त्यावर सप्तरंगी स्टोल, ब्लॅक जीन्स, केस बांधून त्याला तात्पुरता क्लिप लावलेला. तिला असं बघून नचीला हे सगळं स्वप्नवत आहे असं वाटत होतं, पण साळुंखेच्या आवाजाने तो भानावर आला आणि त्याला समजलं ती खरंच इथे आहे. साळुंखेनी सांगितलं, मॅडम तासाभरापूर्वी इथे आल्यात आणि तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून कळवलं नाही. ओके म्हणत त्याने चहा घेतला. साळुंखे निघतच होते तितक्यात नची म्हटला, साळुंखे, हो कळलं सर, मी कोणालाही आत पाठवत नाही. ते नाही साळुंखे, गाडी बाहेर काढून ठेवा, मी मयूला घरी सोडून येतो. नचिकेत हसत म्हणाला. मी काय म्हणतो सर, आता तसं पण थोड्या वेळात तुम्ही सुटणारच आहात, तर तुम्ही पण घरीच थांबा. तशी आज काय इमर्जन्सी पण नाहीये, साळुंखे म्हणाला. डोंट वरी साळुंखे, उद्यापासून मी सुट्टीवरच आहे. आज जरा काम करून घेतो. ओके म्हणत साळुंखे निघून जातात. आता नचीला प्रश्न पडतो, ही तर उद्या येणार होती, आज अचानक तेही स्टेशनला का आली असेल? हिला उठवावं की नको? एकदा झोप गेली की परत त्रासच. त्यापेक्षा झोपू दे, मी माझी कामं करून घेतो. तो तिच्याकडे बघतच चहा पित असतो. तिच्याकडे बघत त्याला एक गाणं आठवतं. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे. 10 ते 15 मिनिटं होतात. तोपर्यंत एक हवालदार जोरातच, मे आय कम इन सर, असं मोठ्याने विचारतो. नची त्याला हळूचा इशारा करेपर्यंत तो मोठ्याने बोलून झालेला असतो आणि त्या आवाजाने मयू दचकून जागी होते. नची हवालदाराजवळील फाईल चेक करून परत पाठवतो. तोपर्यंत मयू पूर्ण जागी झाली होती. आता काय बोलावं आणि काय सांगावं हे तिला सुचत नाही. त्याला असं पोलिसी खाकीमध्ये इतक्या दिवसाने बघून ती त्याला बघण्याचा मोह टाळायचा प्रयत्न करत होती, म्हणून ती खाली मान घालून बसलेली. आता काय बोलणार आहात की मी असंच तुमच्याकडे बघत बसावं ही तुझी इच्छा आहे? आणि तसं असेल तर मला सांग, मला असं तुझ्याकडे बघत बसायलाही खूप आवडेल. नची म्हणाला. काय सांगू? हेच की घरी जाण्याऐवजी तुम्ही स्टेशनमध्ये का आलात? सरप्राईज. किती तो खटाटोप. सांग, हा खटाटोप कशासाठी? आता मात्र मयूला राग येत होता. एवढा त्रास घेऊन ती इतक्यात रात्रीची त्याला भेटायला आली होती, तेही घरी न जाता त्याची वाट बघत स्टेशनमध्ये बसली होती. आणि याचं म्हणजे कौतुक राहिलंच, प्रश्न उत्तरांचा तास सुरू करून बसलेत साहेब. नची पण उगाचच तिला डिवचत होता, कारण त्याला वाटत होतं की तिची ती आतुरता अजून दिसावी. तिचं ते असं अस्वस्थ होणं त्याला सुखावत होतं. चल,
घरी सोडतो. थकले असशील ना? नची म्हणाला. थकले तर खूप होते, पण तुम्हाला असं समोर बघून एकदम फ्रेश झाले. मयू मनातच म्हणाली. मनातलं ओठांवर आलं तर किती बरं होईल ना. बास झालं असं मनातल्या मनात बोलणं. मला मनातलं सगळं समजतं, म्हणून नेहमीच असं अव्यक्त राहणं बरं नाही. नची म्हणाला. व्यक्त व्हायची खूप इच्छा आहे, पण जमतच नाही. नची तिच्या जवळ जातो. तिची केस कानामागे करत बोलतो. जरा प्रयत्न तर करून बघ. नाही जमलंच तर मी आहेच की. असं न प्रयत्न करताच शांत बसून कसं चालेल? मयू त्याच्या स्पर्शाने मोहरून जाते आणि आपोआप डोळे बंद करते. त्याला मिठी मारते. नची हसतच म्हणतो, वेडाबाई, ही मिठी पाहिजे होती म्हणून इतका त्रास करून घेतलास तर. अगदीच तसं काही नाहीये. अच्छा, म्हणजे थोडंफार तरी आहेच ना. मयू त्याच्या छातीवर उगाचच मारण्याचं नाटक करत, आता मला शब्दात पकडणार का? असं म्हणाली. जिला मिठीत आणि ओठात पकडायचं तिला शब्दात कशाला पकडू? तिला अजून जोरात आवळत नची म्हणाला. साहेब, हे पोलीस स्टेशन आहे. मयू म्हणाली. नची तिच्या नाकावर नाक ठेवत, याचं भान आपण इथे येण्यापूर्वी ठेवायला पाहिजे होतं. थोडक्यात काय, तर इथे येऊन मी सगळं करण्याची मूकसंमतीच तुम्हाला दिलेली आहेस. नची म्हणाला. अजिबात नाही हं, मला फक्त तुम्हाला बघायचं होतं म्हणून मी इथे आलेले. ओके, तर हे कारण आहे इथे येण्याचं. वाटलं नव्हतं 15 दिवसात इतका फरक पडेल. नची म्हणाला. तुम्हाला नाही पडला का फरक? जाऊ दे ना, फरक तर मला गेले 1 वर्ष झालं पडतोय. हे जरा अति होतंय हं. असं ती बोलतच होती तोपर्यंत नचीने पटकन तिचा चेहरा दोन्ही ओंजळीत ठेवून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. या क्षणी ती फक्त त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती. तिला ते हवंसं वाटत होतं, पण अजूनही रिस्पॉन्स द्यायला तिला जमत नव्हतं. तिला वाटत होतं की आपणही त्याच्या पाठीवर मुक्तपणे हात फिरवावा, अगदी बेभान व्हावं. पण साळुंखे बाहेरूनच बोलतात, सर गाडी तयार आहे. नची स्वतःला थांबवतो आणि तिला हळूच म्हणाला. काही क्षणांची खूप वाट पाहिली. सॉरी, आता राहावलं नाही म्हणून. इथून पुढे तुझ्या परवानगीशिवाय काहीही होणार नाही. आय रिअली लव्ह यू अँड आय मिस यू. हे बघ बेबी, शोना, पिल्लू असं बोलायला मला अजिबात आवडत नाही. माझ्यासाठी मयूच बेस्ट आहे. एका दमात सगळं बोलून तो तिची बॅग घेऊन निघतो. तीही नकळत त्याच्या मागे चालू लागते, अगदी तशीच जशी ती त्याच्या प्रेमात नकळत हळुवारपणे पडत होती. तिला सोडून तो परत स्टेशनला आला. दोघांनाही एकमेकांची ओढ तर लागलीच होती. मयूला लगेच झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत असल्याने तिला जरा लवकर उठायचं होतं. सकाळी 7ला जाग आली तेव्हा तिला नची स्वतःच्या मिठीत झोपलाय हे कळतं. त्याला असं स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रिलॅक्स झोपलेलं बघून वाटतं की खरंच पुरुषांना पण रिलॅक्स होण्यासाठी कोणाच्या तरी खांद्याची गरज भासतच असणार ना. कोणाच्या तरी मिठीत रात्रभर झोपावं वाटत असेल की जिथे फक्त शांतता, निरागसता असेल. असा विचार करत ती त्याला जरा वेळ कुरवाळत स्वतःही झोपी गेली. नंतर तिला जाग येते ती बेलच्या आवाजाने. डोळे चोळतच ती दरवाजा उघडते तर समोर शेजारच्या सूर्यवंशी काकू असतात. अगं, अजून झोपेतच का? रात्री यायला उशीर झाला म्हणून काकू. बरं, मग आता आवर, छान साडी नेस, मग आपण मंदिरात जाऊ. आणि हो, जेवण करायची काही गडबड करू नको. मंदिरातून आल्यावर दोघेही आमच्याकडेच जेवायला या, काकू म्हणाल्या. हो काकू, मी पटकन आवरते. साडी आहे का तुझ्याकडे? हो, म्हणजे अगोदर कधीतरी फंक्शनसाठी घेतलेल्या त्यातलीच एखादी नेसेन साडी. अगं मग नचीने आणलेली साडी नेस ना. म्हणजे 8 दिवस झाले असतील मला सोबत घेऊन गेलेला साडी चॉईस करायला, पण माझे आणि त्याचे विचार काय पटले नाही. मग त्यानेच त्याच्या आवडीने साडी घेतली. अगदी तुझा जुना ब्लाऊज सुद्धा आणलेला, त्यानुसारच नवीन शिवायला दिला. असेल बघ कपाटात, नाहीतर त्याला विचार आणि आवर, काकू म्हणाल्या. मयू दरवाजा बंद करून आत येते. कपाट चेक करते तर खरोखर समोर एक सुंदर साडी असते, मेहंदी कलरची इरकल. त्याला साजेसं लाल काठ, पदराला छान गोंडे आणि त्यावर कॉन्ट्रास्ट अशी चोळी. त्याची चॉईस बघून तिची कळी खुलली होती. अंघोळ करून बेडरूम मध्ये येऊन साडी नेसायची तयारी करायची असं ठरवून ती तयारीला लागली. अंघोळ करून साडी नेसायला घेतली, पण तिला व्यवस्थित नेसता येत नव्हती. बेलच्या आवाजाने नची उठलाच होता, पण
पण मुद्दामून तो तसाच झोपून तिच्याकडे बघत होता. घाईत हे तिच्या लक्षात आलं नाही. हळूच जाऊन तिच्या ब्लाऊजची नाडी बांधायचा मोह त्याने कसा तरी आवरला होता. नुकतीच आंघोळ केल्यामुळे तिच्या गोऱ्या पाठीवर पाण्याचे काही थेंब तिला सोडायचं नाव घेत नव्हते आणि हे बघून नच्चीची मात्र चुळबुळ वाढली होती. हे मयूला जाणवलं. मयू त्याच्याकडे बघत म्हणाली, तुम्ही झोपले नसाल तर प्लीज मला हेल्प करणार का? हो करेन, पण माझा स्पर्श जर चुकून दुसरीकडे कुठे झाला तर चालेल का? कसा होईल दुसरीकडे? माझ्या हातावर माझा कंट्रोल नाहीये ना. सॉरी. किती नौटंकी आहात ना तुम्ही. या आता. तसा नची पटकन येतो आणि तिच्या निऱ्या सोडत म्हणतो, कधीही अगोदर साईड पिन करायची, मग निऱ्या करायच्या, ओके? असं म्हणतच तो पिनअप करायला लागतो. आता पिन करायची म्हणजे पदर पूर्ण तो हातात घेणार. त्याच्यासमोर असं ब्लाऊजमध्ये उभं राहायचं म्हणजे तिला घामच फुटला होता. नचीने पटकन तिच्या हातात टॉवेल दिला, कारण तो पिनअप करण्यात बिझी झाला. पिनअप करताना त्याचा स्पर्श तिला खूप छान वाटला. आता वेळ होती निऱ्यांची. तिच्या कमरेपासून त्याने बरोबर ते काठ समोर घेऊन तिथे पिन लावली. त्याच वेळी पिन टोचेल म्हणून त्याने वरच्यावरच पिन लावली, पण तिने भीतीने पटकन पोट आत ओढलं. असं कसं पिन तुला टोचून देईन मी? नची हसतच म्हणाला, बहुतेक आज रात्री माझ्यावर कंट्रोल राहणार नाही. आता मलाच तुमची होण्याची घाई झालीये. मयू मनातच म्हणाली, हेच सगळं मोठ्याने बोललीस तर आपला भरपूर वेळ वाचेल. नची म्हणाला, हो नक्की. ही झाली साडी नेसून अँड यू आर रेडी. ओके, थँक्यू. आणि मी मंदिरातून आल्यावर काकूंनी जेवायला बोलवलंय. मंदिरात जाऊन जेवण वगैरे करून दोघेही घरी येतात. पोळ्या खाल्ल्यामुळे दोघांनाही झोप आलेली होती. ते तसेच येऊन बेडवर झोपतात. पण आता मात्र झोप लागत नव्हती. ती तशीच त्याच्याबरोबर बोलणार असते. तेवढ्यात त्याला पोलीस स्टेशनमधून फोन येतो. इमर्जन्सी केस असल्यामुळे काही केल्या त्याला जाणं भाग होतं. दोघांचा मूड खराब झालेला. तब्बल महिन्याभराने ते निवांत एकत्र राहणार होते. पण तो अनिच्छेने स्टेशनला निघाला. डोंट वरी, लगेच येतो. माझी सुट्टी असून पण बोलावलंय म्हणजे खरंच महत्वाचं काम असणार. नची म्हणाला, हो मी वाट पाहेन. तुला त्रास होईल पण प्लीज साडी तेवढी सोडू नकोस मी येईपर्यंत. नची खट्याळपणाने म्हणाला, अगं म्हणजे पिना काढायला तुला जमणार नाही ना म्हणून म्हटलं. वेगळा अर्थ काढू नकोस. डोंट वरी. बरं चल, बाय. बाय. संध्याकाळचे 8 वाजून गेले तरी नची घरी आलेला नसतो. ती फोन करते पण तो फोनही उचलत नाही. त्यामुळे आता तिला काळजी वाटू लागते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. ती सगळं बोलणं ऐकून पूर्णपणे हँग होते. पटकन आदितीला फोन करून ड्रेस घालून ती जायला निघते. पळतच ती हॉस्पिटलमध्ये पोहोचते. डोळ्यात अखंडपणे पाणी चालूच होतं. रिसेप्शनवर विचारत ती त्याच्या रूमकडे पळते. समोर आदूला बघून ती अजूनच मोठ्याने रडायला लागते. काचेतून ती आत बघते तर नचीच्या एका हाताला आणि डोक्याला लागलं होतं, पण तो शुद्धीवर होता. हे बघून ती सरळ तिथेच बसते. साळुंखे त्या दोघींजवळ येतात. त्यांच्यासाठी हे सगळं जुनं आहे मॅडम. मयूर रागाने त्यांच्याकडे बघते. मग मी काय करू? माझ्यासाठी तर हे सगळं नवीनच आहे ना, आणि हे सगळं खूप भयानक आहे. ड्रगचे साठे जप्त करायचे होते. खबऱ्याकडून जागा पण कळाली होती, म्हणून मग सरांना बोलवणं गरजेचं होतं. साळुंखे म्हणाले, हो पण हे सगळं झालं कसं? तिथला माल पकडल्यावर गुंडांना स्टेशनला आणण्या अगोदर साहेब सगळ्याच गुंडांना खूप मारून सगळं बोलून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण एकदा का त्यांना स्टेशनला आणलं, त्यांना इतकं मारण्याची परवानगी नसते. म्हणून सर हे काम स्टेशनच्या बाहेरच करतात. आज पण ते हेच करत होते. पण अचानक कुठून तरी गोळ्यांचा मारा व्हायला सुरुवात झाली. आम्ही सगळेच लपलो आणि त्यांच्या लीडरने त्याचाच फायदा घेऊन सरांवर हल्ला केला आणि त्यांच्या डोक्यात खूप जोरात रॉड मारला. तरी पण सरांनी त्याला पकडून दिलं आणि तोपर्यंत ते बेशुद्ध झाले. पण हॉस्पिटलमध्ये आणताना ते जरा वेळ शुद्धीवर आले. तेव्हा मला म्हटले की मयुरीला लगेच कळवू नका, म्हणून आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला फोन केलाय. साळुंखे म्हणाले, आणि तो गुंड? त्याला न घेता साहेब कधीच परत आले नसते. आहे की तो जेलमध्ये. काहीतरी मनात ठरवून ती नचीला भेटायला जाते. नचीला डोक्याला खूप लागलं होतं. हातातलं बँडेज बघून तिला परत रडायला आलं. तिचा आवाज ऐकून तो डोळे उघडतो.
होय हॅलो, रडायला काय झालं? हे बघ, आय एम परफेक्टली फाईन. हो, ते तर दिसतच आहे. अगं खरंच, तुला इथे बघितल्यावर अजून छान वाटतंय. आणि मला कसं वाटतंय ते नाही विचारणार का? रिलॅक्स मयू. आता एकच गोष्ट करून मी रिलॅक्स होईन. असं बोलून ती तिथून बाहेर पडते. बाहेर आल्यावर ती साळुंख्यांना गाडी काढायला सांगून सरळ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. साळुंख्यांना ती काय करणार याची जरा आयडिया आली होती. इतक्या रात्री तसंही स्टेशनमध्ये वर्दळ नव्हती. ती गाडीतून उतरून सरळ साळुंख्यांना विचारून लॉकअप मध्ये जाते. तिचा तो रुद्र अवतार बघून इतर हवालदार पण घाबरले होते. आज जाताना ती काठी सोबतच घेऊन जाते. दात ओठ खात ती आत जाते आणि त्याला बघून तर तिचं डोकं अजून सटकतं, कारण त्याच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप नसतो, उलट एक वेगळाच माज असतो. आणि ते बघून ती त्याला काठीने बदड बदड बदडते. इतकं मारते की तिला दम लागतो आणि ती समोरच खुर्चीवर एकदम पोलिसी स्टाईलने पायावर पाय ठेवून बसते. साळुंखे तिच्या हातातली काठी काढून घेतो. मयू त्या गुंडांकडे बघून म्हणते, तुला एक सांगू, मला पण पोलीस अधिकारी होण्याची इच्छा होती रे, पण नाही जमलं. पण तो जो स्पार्क आहे ना, तो माझ्यात अजून आहे, हे मला कळलंय. आणि तू ज्यांच्यावर हात उचललायस ना, तो माझा नवरा आहे, सो बी केअरफुल. असं म्हणून ती हॉस्पिटलमध्ये यायला निघते. तिचा तो स्वॅग बघून सगळेच तिला आपोआप सॅल्यूट करतात. इकडे नचीला सगळं फोनवर समजतं. तो मनातच बोलतो, ये लड़की प्यार तो बहुत करती है, पर न जाने बोलने से क्यों डरती है. आजची पहिली संक्रांत इतकी विशेष होईल असं वाटलं नव्हतं. प्रेमकथा लग्नानंतरची भाग 9. औषधांमुळे नचीला झोप लागली होती. कोणीही त्याला उठवू नये म्हणून एक हवालदार बाहेर उभा होता. स्टेशनला जाऊन मयू परत हॉस्पिटलमध्ये आलेली. तिला आता नचीला बघायची घाई झालेली. त्यातच ती गडबडीने आत जायला निघाली, पण हवालदाराने तिला ओळखलं नसल्याने तिला तिथेच अडवली. ओ मॅडम, कुठं? हवालदारने विचारलं. आता याला पण हँडल करावं लागेल का देवा? मयू डोक्याला हात लावत म्हणाली, सर मला नचिकेतला भेटायचंय. सर झोपलेत, तुम्ही उद्या या. हे बघा, उगाच इश्यू करू नका, मी त्यांची बायको आहे. हे, सरांनी लग्न कधी केलं? मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. मला आधी आत जाऊ द्या. तो अजिबात नाही, त्यांच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. हे बघा, मला उगाच संताप आणू नका. उगाच भलतच काहीतरी घडेल, माझ्याशी पंगा घेऊ नका. मयू चिडून म्हणाली. एव्हाना ते हमरी तुमरीवर आलेले. त्या गोंधळानेच नची जागा झाला. डॉक्टर पण लगेच तिथे आले. त्यांनी दोघांना शांत केलं, दोघांना समजावून सांगितलं आणि मयू त्याला डिस्टर्ब करणार नाही या अटीवर आत जाण्यास परवानगी दिली. मयू आत गेली तर नची झोपला होता, अर्थात झोपण्याचं नाटक करत होता. त्याच्या खांद्याला जखम झालेली, त्यामुळे तिथे ड्रेसिंग केलं होतं, म्हणून त्याला शर्ट घातलाच नव्हता. त्याला या थंडीत असं बघून तिला वाईट वाटलं. त्याच्याजवळ बसून ती एकटक त्याला बघत होती. डोळ्यातून पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. त्याचा हात हातात घेऊन ती नकळत हळूच बोलू लागली. माझं नशीब इतकं सुंदर असेल असं कधीच वाटलं नव्हतं. माझ्यासारखाच प्रेम करणारा व्यक्ती मला भेटेल हे स्वप्नात देखील नव्हतं वाटलेलं. आधी तुम्ही नाईटला जायचा तेव्हा मला करमत नव्हतं. खूप सवय झालेली. अगोदर सवय वाटली, पण नंतर कळलं मी तुमच्या प्रेमात पडलीये. क्रशला समोर अगदी जवळून पाहिल्यावर जसं लाजतात ना, तशी मी ऑफिसला गेल्यावर घरातलं सगळं आठवून लाजायचे. काय करणार, अगदी पहिल्यांदा नव्याने प्रेमात पडतीये असं वाटत होतं मला. अगदी खरं सांगू, मला आता तुमची व्हायची खूप घाई झालीये. तशी तर पहिल्यापासूनच तुमच्यासाठी मी तुमचीच होते, पण आता मला आपल्या नात्याला पूर्णत्वाला न्यायचंय. लपून लपून प्रेम करणं खूप झालं. आता जरा मयुरी स्टाईलने प्रेम करावंसं वाटतंय आणि त्यासाठी तुम्हाला लवकर बरं व्हावं लागेल. असं हात मोडलेला राहून चालणार नाही साहेब. तुम्हाला पण मला तुमची बनवायची नक्कीच घाई असेल. सो गेट वेल सून, मयू म्हणाली. नची हे सगळं ऐकत होता. तो अक्षरशः भावनिक झालेला. सगळ्या भावना एकाच वेळी तो फील करत होता. तिने प्रेमाची कबुली इतकी स्पष्ट दिली म्हणून पोटात गुदगुल्या होत होत्या, पण तिने मला झोपलेलं बघून सगळं कबूल केलं म्हणून जरा वाईट वाटत होतं. मयूने हळूच त्याच्या हातावर डोकं ठेवलं आणि तशीच बसून राहिली.
हे नातं आता फक्त माझ्यावरच अवलंबून आहे असा विचार करत, काहीतरी प्लॅन करत तिची तशीच तिथे झोप लागली. एकमेकांच्या सहवासाचा असर असेल, दोघेही शांत झोपले होते. सकाळी नचीला जाग आली तेव्हा ती त्याच्याजवळ नव्हती. त्याचा खूप हिरमोड झालेला, कारण त्याला वाटलं होतं की ती सकाळी मस्त हातावरून सरकून त्याच्या कुशीत झोपलेली असेल. मग मीच असा तिला न्याहाळत बसेन. मग तिला जेव्हा जाग येईल तेव्हा ती लाजेल, आणि ती लाजताना माझ्या काळजाचा ठोका चुकेल. नजरेनेच खेळ खेळला जाईल. पण आता तसं काही होणार नाही म्हटल्यावर तोंड बारीक करून तो तसा झोपून राहिला. जरा वेळाने गडबडीत मयू आत आल्याने तो दचकलाच. इतकं दचकायला काय झालं? असं अचानक कोणी येतं का? नचीने विचारलं. अचानक कुठे, मी येणारच होते. नर्सकडे निरोप दिला होता. त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. तरी मी किती विचार करत होतो की तू अशी न सांगता कशी गेलीस. बरं, आता मी आलीये. जरा फ्रेश होऊन नाश्ता करून घ्या, म्हणजे मला पुढची कामं आटोपता येतील. ऑफिसला जायचं असेल ना तुला? आवरतो, फक्त 5 मिनिटं दे. स्वतःला बरं वाटत नाही तरीही दुसऱ्याची पहिले काळजी, मयू हळूच म्हणाली. त्याला उठायला जमत नव्हतं, म्हणून मयू पुढे जाणार तेवढ्यात एक तरुण नर्स लगबगीने पुढे येऊन त्याला आधार देऊ लागली. मयूला आहे तिथेच थांबावं लागलं आणि तिचा चेहराच उतरला. हे नचीने नोटीस केलं. तोपर्यंत ती नर्स त्याला आत सोडून बाहेर त्याची वाट पाहू लागली. बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाल्यावर त्याने डायरेक्ट मयूला आवाज दिला. मयू. हा बोला सर, काही मदत हवी आहे का? नर्स म्हणाली. माझी बायको मयुरी, तिला प्लीज आत पाठवाल का? हो म्हणतच नर्सने मयूकडे पाहिलं. मयू आनंदाने आत गेली. हा बोला. काही नाही, सहजच, असं म्हणून त्याने तिला डोळा मारला. दोघे बाहेर आले. तिथे नर्स नव्हती. शर्ट वगैरे घेऊन आले मी, आणि असं लोकांसमोर उघडं राहायची काय गरज आहे? असं बोलत तिने त्याच्या अंगाभोवती टॉवेल गुंडाळला. टॉवेल त्याच्या भोवती टाकताना त्यांची नजरानजर झाली. तिने नजर खाली झुकवली. तो मात्र हट्टाने नौटंकीपणे तिच्याकडे बघत होता. तिने परत एकदा वर पाहिलं तर पुन्हा तेच. आता मात्र लाजून ती इकडे तिकडे बघू लागली. नचीने मला लाजताना बघू नये हाच एक उद्देश होता, पण तो मात्र आज वेगळ्याच मूडमध्ये होता. तिने परत एकदा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याने प्लीज म्हणत लहान मुलासारखं तोंड केलं. ती पण फक्त ओठानेच काय म्हणाली. त्याने इशाऱ्यानेच किस असं म्हणत ओठांचा चमू केला. तशी ती पटकन मागे वळाली. डोळे बंद करून तशीच उभी होती. तिला तिच्या कानाजवळ त्याचे उष्ण श्वास जाणवले. आता तिच्या अंगावरून गोड शहाऱ्यांची लाईनच लागली होती. तो तिच्याजवळ येऊन फक्त प्लीज इतकंच म्हणाला आणि तिथून जायला निघाला. तिला मात्र त्याला अडवायचं होतं, पण पुढे काय? गडबडीत तिने त्याला पाठीमागून मिठी मारली. विचार करायला तितकासा वेळही नव्हता ना. मयू, मला तुझ्याकडून एक किस पाहिजे. मला नाही जमणार लगेच, आता इथे असं. बर, असं म्हणून तो निघतच असतो तेवढा ती त्याचा हात पकडते. पण तुम्ही मला किस केलं तरी चालेल. मला तुझी साथ हवीये. एकट्याने कोणतीच गोष्ट नकोय. मयू आता अगदी त्याच्या समोर येऊन उभी राहते. त्याच्या गळ्यात दोन्ही हात घालून म्हणते, डोक्यात इतका मार लागला आहे तरी किस पाहिजे, पण तो पण एकट्याला घ्यायला नको. माझा पण सहभाग पाहिजे. खरं बोलू, एकदा नाही तर खूप वेळा तुमच्या प्रेमात पडायला आवडेल मला, आणि त्यापुढे हे किस वगैरे खूपच छोटी गोष्ट आहे ना. तू केलेली प्रत्येक कृती, गोष्ट माझ्यासाठी मोठीच असणार आहे, आणि तात्पुरता आता मी किसवर भागवतो. जेव्हा बरा होईन तेव्हा मात्र तुला अजिबात सोडणार नाहीये. असं म्हणत नची तिला मिठी मारतो. याला मिठी म्हणतात, किस नाही, मयू म्हणाली. ती अशी बोलतच असते तोपर्यंत तो तिच्या कानावर ओठ टेकवतो आणि म्हणतो, झाली किसची सुरुवात. कान, मान, ओठ सगळीकडे फक्त नचीच होता. तीही नकळतपणे त्याला प्रतिसाद देत होती. हा प्रेमाचा अनुभव तिच्यासाठी पूर्णपणे नवा होता. तिचे दोन्ही हात त्याच्या गालावर आले होते. तिच्या तोंडातून आपोआप आय लव्ह यू हे बाहेर पडलं. थोड्या वेळातच दोघेही भानावर आले. तो हसतच तिच्याकडे बघत बेडवर झोपतो. मयू त्याची नजर चोरत त्याला नाश्ता देते. तेवढ्यात तिची नजर परत त्याच्याकडे जाते. तो अजूनही उघडाच आहे हे तिच्या लक्षात येतं. ती पटकन त्याला थांबवत उठते. 1 मिनिट हा, पहिला हा शर्ट घाला.
कोणाची नजर कशी असेल काही सांगू शकत नाही, स्पेशली त्या नर्सची, असं म्हणत ती त्याला शर्ट घालत होती. सध्या फक्त नचीचा वेळ चालू होता. आता तो तिची जवळीक अनुभवत होता. तुझं ऑफिस? सुट्टी घेतलीये. बरं मला सांग, काल त्या गुंडांना इतकं मारायची गरज काय होती? बाहेर कोणाला समजलं नाही म्हणून, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं, नची म्हणाला. माझ्या मनात ते सगळे विचार आलेच नाही की त्याला मारल्यावर माझं काय होईल. तुम्हाला बघता क्षणी जे वाटलं ते मी केलं, मयू म्हणाली. इथून पुढे माझा विचार कर बाई, हात जोडतो. इट डिपेंड्स ऑन सिच्युएशन. धन्य आहात तुम्ही, मयू म्हणाला. अशातच 2 दिवस जातात. नचीला डिस्चार्ज मिळतो. मयूने महिनाभर सुट्टी टाकली होती. नचीला हे मान्यच नव्हतं, पण मयू पुढे त्याचं काही चाललंच नाही. अशातच काही दिवस जातात. दोघेही सरकारी नोकरदार असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांची किंवा जवळच्या मित्राची पार्टी असली की सगळे ऑफिसर्स एकत्र यायचे. पण मयू मात्र नेहमी या सगळ्या गोष्टी टाळायची. आज रात्री अशाच एका पार्टीला दोघांनाही निमंत्रण आलं होतं. नची खूपच उत्साहित होता. मयूला मात्र जाण्याची इच्छा नव्हती, कारण नचीचा हात अजूनही जरा दुखतच होता. त्यामुळे ती त्यालाही जायला नको म्हणत होती. पण नचीच तो, त्याने तिला कन्व्हिन्स केलं. संध्याकाळी दोघंही तयार होत होते. मयूने रेड मरून रंगाची नेटची साडी नेसलेली, त्यावर ब्लॅक अँड मरून डीप बॅकचा स्लीवलेस ब्लाउज, साधं पोटापर्यंत येईल इतकं मंगळसूत्र, रेड फेंट लिपस्टिक, लाल टिकली, केस मोकळे सोडलेले. नची शर्ट हातात घेऊन फक्त तिलाच बघत होता. तिने पटकन स्वतःला सावरलं आणि न बोलताच त्याच्या हातातला शर्ट घेऊन त्याला घालू लागली. नचीला असं ब्लॅक सूटमध्ये बघून मयूला त्याच्यासोबत घरातच थांबावंसं वाटत होतं. त्याला टाय बांधताना त्याच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या शर्टवर हात फिरवायला लागली. तेवढ्यात, काय बाईसाहेब, आज आपके इरादे कुछ अलग नजर आ रहे हैं, नची म्हणाला. जी करता है, मयू म्हणाली. राहू दे का पार्टीला जायचं? मला चालेल, तसंही तिथे खूप बोर होतं मला. सॉरी, आज जावं लागेल. राहुलने खूप रिक्वेस्ट केलीये. नेक्स्ट टाइम कॅन्सल करू प्लीज. हो चालेल, पण मला पार्टीमध्ये एकटीला सोडून कुठेही जायचं नाही. सवय नाहीये मला या सगळ्याची. हो मॅडम. दोघेही निघाले. आदिती पण आज खूप दिवसांनी त्यांना डायरेक्ट पार्टीमध्ये भेटणार होती. दोघेही व्हेन्यूवर पोचले. इतका झगामगाट पाहून मयू जरा अनकम्फर्टेबल झाली, पण नचीचा हात धरून ती त्याच्या पाठी चालू लागली. पार्टीच्या हॉलमध्ये पोहोचल्यावर आपोआप सगळ्यांच्या नजरा तिच्यावर येऊ लागल्या. तिला जसं हे जाणवलं तसं तिने नचीचा हात अजून दाबून धरला. तसं नचीने पटकन एक हात तिच्या खांद्यावर टाकला आणि तो त्याच्या मित्रांची ओळख करून देत होता. या सगळ्यात अजून एका व्यक्तीची आणि त्याच्या मित्रांची नजर मयूवर होती, ते म्हणजे सुहास आणि त्याचे फ्रेंड्स, जे की मयूला ओळखायचे. त्यांच्यावर दारूचा अंमल चांगलाच चढला होता. मयूचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. तेवढ्यात आदिती तिथे आली. त्यामुळे त्या दोघी जरा बाजूला जाऊन गप्पा मारत बसल्या. नची त्याच्या मित्रांमध्ये गुंग होता हे पाहून सुहासचा अगदी जवळचा मित्र तिच्याजवळ येऊन तिच्याशी बोलू लागला. काय मग वहिनी, ओळखलत का मला? मयू एकदम उभीच राहिली. काय बोलावं हे न सुचल्याने तिचा गोंधळ उडाला. अहो असं काय घाबरता? खरंच ओळखलं नाही की काय, की देऊ ओळख करून? तो बोलून घाण हसत होता. ओळखलं भाऊजी, कसे आहात? मी मजेत. तुम्ही आता पार्टीत दिसत नाही, त्यामुळे तो चामच राहिला नाही बघा. नाहीतर अगोदर सुहास सोबत पार्टीला यायचात तेव्हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन तुम्हीच असायचात. तसं आजही खूप हॉट दिसताय तुम्ही. सुहास आणि त्याचे मित्र हे लांबून सगळं बघत होते. तिची होणारी गडबड, खाली गेलेली नजर त्यांना प्रचंड आनंद मिळवून देत होती. आदिती पण नचीला कॉल करत होती, पण तो कॉल रिसीव्ह करत नव्हता. मग वहिनी, आमची आठवण येते की नाही हो? तेवढ्यात अचानक नची तिथे येतो. तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. तुमची आठवण येते की नाही माहित नाही, पण सुहासचे जे मित्र होते ते खूप नालायक होते, असं म्हणत ही मात्र नेहमी त्यांची आठवण काढते. तरी मी तिला म्हणतोच, अशा फक्त शिकलेल्या पण झिरो अक्कल असलेल्या बिनडोक लोकांची कशाला आठवण घेऊन द्यायची? काय बरोबर बोलतो ना मी? बाय द वे, हॅलो, मी PSI नचिकेत, मयुरीचा हस्बंड. नाईस टू मीट यू मिस्टर. मिस्टर अमोल. ओके बाय मयुरी, असं म्हणून तो निघून जातो.
काय मग मिसेस मयुरी, त्या दिवशी तर खूप मारलं त्या गुंडांना, मग आता काय झालं? त्या गुंडांनी तर मला मारलं होतं आणि हा सुहासचा मित्र तर तुझ्यावर नजरेने जवळजवळ रेप करत होता. आता तर तू जास्त चिडायला पाहिजे होतं आणि चांगलाच मार द्यायला हवा होता. अशी कशी ग तू? स्वतःच्या बाबतीत इतकी शांत कशी राहू शकतेस? नची म्हणाला. हो मयू, नचीचं अगदी बरोबर आहे. ते बघ, सुहास आणि त्याचे सगळे मित्र कसे हसतायत. तू वेळीच धडा शिकवायला पाहिजे, आदिती म्हणाली. तेवढ्या तिथे कपल डान्स सुरू होतात. नचीचे मित्र त्याला आणि मयूला न्यू कपल म्हणून स्टेजवर घेऊन जातात. म्युझिक सुरू होतं. हम दिल दे चुके सनमचं टायटल सॉन्ग लागतं. दोघांनाही सगळ्याचा विसर पडला होता. गाणं अगदीच त्यांना बेधुंद करायचं काम करत होतं आणि तेही बेधुंद होऊन एकमेकांच्यात गुंतले होते. हळूहळू जवळ येत ओठांवर ओठ नकळत गुंफले गेले. त्याचे हात तिच्या पाठीवर खेळू लागले. तेवढ्यात गाणं बंद झालं आणि हे एकाएकी जागे झाल्यासारखे भानावर आले. मयू पटकन स्टेजवरून खाली आली आणि आदूच्या मागे लपली. पण तिला थोड्या वेळापूर्वीचं सगळं आठवलं आणि पाय आपसुकत सुहासच्या घोळक्याकडे वळले. खाडकन आवाज झाला. नची स्टेजवरूनच तिच्याकडे बघत होता. मयू सुहासकडे बघत म्हणते, ही थोबाडीत अगोदरच बसायला पाहिजे होती, पण सोबत कोणाचाही विश्वास नव्हता. त्यामुळे लेट झालं असेल कदाचित, पण अजून लेट होऊन देणार नाही, असं म्हणतच ती मागे वळते. तेवढ्यात नची स्टेजवरच शिट्टी वाजवतो आणि म्हणतो, आय लव्ह यू मयू. मयू त्याला फ्लाइंग किस देते. काय प्रेम बहरत चाललंय. वाह, आदिती म्हणाली. पार्टी संपण्याची वाट न बघता दोघेही तिथून निघाले. मस्त थंडीत दोघेही लॉंग ड्राईव्हला निघाले होते. हातात हात घालून छान सनमपोरीची गाणी प्ले करून एकमेकांना फील करत होते. ए मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. एका शांत ठिकाणी गाडी थांबवून दोघे उतरतात. जवळ चालत चालत जातात. छान होता ना आजचा दिवस? रात्रही तशीच छान जाईल ही अपेक्षा आहे. ते काय माहिती नाही मला, पण आजचा दिवस मी विसरू शकत नाही. हेही चालेल. आवडता चित्रपट? कबीर सिंग. तुझा? असा कोणताही नाहीये. नाम शबाना, बेबी, सिम्बा सारखे चित्रपट मला आवडतात. आवडता हिरो? सलमान खान, प्रभास, रणवीर सिंग, अजिंक्य देव. आणि तुमचा? रणवीर कपूर. आवडती ऍक्ट्रेस? तू. ही चिटिंग आहे, ही रियालिटी आहे. तुला कोण आवडतं मयू? सॉरी, मी उत्तर देणार नाही. हे बघ, तू आता चिडतेस. जे आहे ते मी सांगितलं. बर, मी सोडून अजून कोण आवडतं? हा, तू एक नंबरवर. नंतर मग कॅटरीना आवडते. म्हणजे कॅटरीना? आता तुला जे समजायचे ते समज. चला ना घरी जाऊया, खूपच थंडी आहे. तुला राग आला ना मला कॅटरीना आवडते म्हणून? काही पण. अगं पण आता माझं लग्न झालंय तुझ्याशी, त्यामुळे घाबरायचं काहीही कारण नाहीये, नची म्हणाला. झाली का तुमची नौटंकी सुरू? चला आता घरी जाऊया. बापरे, घरी जायची कोणाला तरी खूप घाई झालीये, नची तिला म्हणाला. ठीक आहे, बसूया मग इथेच. सॉरी, खूपच मज्जा झाली. चला आता घरी. असं म्हणत त्याने तिच्या कमरेला विळखा घातला आणि दोघे परत निघाले. आज मयूला घरी जायची गडबड झालेली. सरप्राईज प्लॅन जो तयार करायचा होता. 12 वाजून गेलेले नचीला आजचा दिवस लक्षात नव्हता, पण मयुरी काहीही विसरली नव्हती. आज त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. विचार करत करतच ती त्याच्या मिठीत विसावली. उद्याचा प्रत्येक क्षण तिला परफेक्ट स्पेशल करायचा होता. तो विचार करतच ती झोपी गेली.